हॅलो, तर नमस्कार सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? इथे चालू होती बघा दादूची छान प्रकारे अशी मालिश, आणि दादूचा असा हसरा चेहरा बघण्यासाठी तर मी नेहमीच त्याची अशी छान अशी मालिश करत असते. तर संध्याकाळ झालेली होती आणि मला जायचं होतं बघा माझ्या आत्याच्या नातीच्या लग्नाला. तिथे पोचल्या मंडपामध्ये कलवारी अशी छान प्रकारे रांगोळी काढत होती आणि माझी जो आत्याचा मुलगा इथे त्याने मला 2 हात दाखवले होते. म्हणले हे काय? आता आत्याने मला पकडलं आणि बसवलं बरं बांगडे भरवण्यासाठी, आणि म्हणे जरा हातभर अशा बांगड्या भर म्हणे, खूप छान हात दिसतो म्हणे. तर मग चला इथे बांगड्या भरायला सुरुवात केली होत्या. चांगल्या बांगड्या भरून घेतलेल्या होत्या. बांगड्या भरून आल्याच्यानंतर घरात आली, दादूजवळ गेली, दादूला घेतलं आणि माझ्या बहिणीला म्हणलं जा जरा थोडं बाहेर आणि थोडं व्हिडिओ काढून ये म्हणून. तर मग काय तीच जरा थोडंसं दरवाजाजवळ उभं राहिली आणि तिथूनच तिनं अशी व्हिडिओ काढून घेतलं होतं. तर इथं बघा मामानं आणलेलं होतं भाचीबाईला, म्हणजे नवरीबाईला मंडपामध्ये हळदीचा कार्यक्रम करण्यासाठी. आणि इथे बघा अशी पिवळी साडी घालून मी अशी नट्टापट्टा करून आलेली होती. तर खूपच छान दिसत होते. असे सर्वजण म्हणत होते आई हो मला नजर तर नाही लागावं अशी झालेली होती. माझ्या बहिणीने बघा, बहिणीच्या मुलाने मस्तपैकी अशी दांडियासाठी छान प्रकारे पोशाख घातलेला होता. आणि इथे सगळेच रंगीबेरंगी नाही पण पिवळ्या कलरच्या सर्वांना साड्या घातलेल्या होत्या. आणि नवरीनं असा मेकअप करून स्टेजवर नवरी आलेली होती आणि त्या हळदीचा कार्यक्रम चालू झाला बघा. आणि आत्याच्या मुलाने सर्वांनी मला मस्तपैकी असं रंगवून दिलेलं होतं पिवळ्या कलरनं. इथं आजी नातीचं पण बघा प्रेम वाया जात होतं खूपच. आणि मग काय इथे बघा माझ्या चेहऱ्याला काही ती हळसूट झाली नाही म्हणून लगेच जाऊन मी चेहरा धुवून आणलेला होता ते. आणि चला म्हणलं आता स्टेजवर जाऊन आधी फोटोशूट करून या म्हणून. तर इथं दादूचे पप्पा खूप लाजत होते. म्हणलं चला फोटो काढून या म्हणून. मग काय घरात घुसले आणि दादूचं गवळ म्हणले आता एवढं सगळं करतो आहे तर दादूसोबत तर व्हिडिओ काढायलाच हवे नाही का. मग काय दादूसोबत व्हिडिओ काढले. आणि हळदीच्या मंडपामध्ये जर फक्त हळदच असली तर काय मजा नाही का, नाचणं तर आलंच त्यामध्ये. आणि मी झालेली इथे बघा मामाची मुलगी आणि आत्याची जी मुलगी आहे ती पण हळद मला लावून दिली. स्वप्नातली माझ्या परी कल होगी बायको वो मेरी. स्वप्नातली माझ्या परी कल होगी बायको वो मेरी. दिल आता हालावला झटते ये पोरगी पटी. हळदी सहा बहाना आज घालू धिंगाणा ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना. तुळली लग्नाची बेडी, तुळली लग्नाची बेडी. तर अशा प्रकारे आमचा हळदीचा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी मी आणलेलं होतं बघा दादूला इथे दवाखान्यामध्ये. दादूला खूप सर्दी झालेली होती. मग काय आमचा तो पण दिवस तसाच वाया गेला. दुसऱ्या दिवशी आम्ही पोचलो बघा मंडपामध्ये, सरळ मंगल कार्यालयामध्ये. इथं आधी आम्ही फोटोशूट वगैरे करून घेतले होते सर्वांनी. आणि सर्वात अगोदर घोषणा केली की बाबा लग्नाला जर उशीर होणार आहे वरती जाऊन जरा तुम्ही सगळ्यांनी जेवण करून या म्हणून. तिथे जेवण वगैरे करून घेतलं. दादूला पण छान प्रकारे खाऊ घातलं. दादाने केलेलं होतं शर्ट वल्ला त्यामुळे त्याला दुसरा ड्रेस घालून घेतला होता आणि त्याच्या आजीजवळ त्याला सोपून दिलेलं होतं. इथे काय आमच्या लेकीचं त्यांचं सर्वांचे फोटो काढणं होते. मग काय आम्ही भाऊ बहिणी पण दूर थोडी, तर आम्ही पण आमच्या भाऊ बहिणीसारख्या असा फोटो छान काढून घेतलेले होते. आणि त्यानंतर बघा आहेर तर काय आणलेलं नव्हता त्यामुळे तिथंच जरा दुकान बघितलं आणि तिथूनच थोडा आहेर करून घेतला आणि आलो पुन्हा. तिथे बघा तोपर्यंत तर नवरीची तो मेकअप झालेला होता आणि नवरदेवाची एंट्री झालेली होती मंगल कार्यालयात. तर इथे छान असं डेकोरेशन पण खूप छान प्रकारे केलेलं होतं. त्यांचं वेलकम पण खूप छान प्रकारे करण्यात आलेलं होतं. ती इथे बघा मामाची जी नवरदेवाची जी वहिनी आहे त्यांनी पण असं वेलकम केलेलं होतं नाचून वगैरे. आणि आईशप्पथ खूप छान असा त्यांनी डान्स केलेला होता. मला तर खूपच आवडला बघा. आणि इथे नवरदेवाची तर जोडी एकच नंबर आणि खूप छान असं मेकअप आणि खूप छान असे दिसत होती ही दोघं जोडी. आणि त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. असाच संसार पुढं चालू द्यावा आता हिच्यापेक्षा नाही का. तर मग काही लग्न झाल्याच्यानंतर मी गेलेली होती स्टेजवर. म्हटलं चला फोटो काढून घ्यावं म्हणलं. तिथे काही तेवढा वेळ नाही भेटला मोबाईलवर फोटो काढायचा कारण खूपच गर्दी होती. त्यामुळे कॅमेऱ्यामध्येच फोटो काढून घेतले 1-2. आणि आम्ही बहीण भाऊ जरा दूरच राहिलो आणि तिथेच आम्ही थोडेसे व्हिडिओ पण बनवून घेतले.
आणि आमचे दादूचे पप्पा आणि ते त्यांच्यासोबत पण फोटो काढून घेतले. मग काही ते दादूला सर्दी होती म्हणून आम्ही झालं लवकरच येऊन गेलेलो होतो घरी. तिथे बघा दादूला एवढं झोपवण्याचा प्रयत्न चालू होता, पण दादूला काही झोप येत नव्हती. नाक पूर्ण जाम झालेलं होतं सर्दीनं आणि ताप पण खूप येत होती. तिथे मी पण त्याला खूप झोपवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही म्हणजे त्या दिवशी झोपलाच नाही बघा तुम्ही. आणि मग सकाळी तो झोपला. तर असा गेले आमचे हे 3 दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.